सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार करत होतो तेवढ्यात लेक माझ्या अगोदर आंघोळीला पळाली. आज मार्गशीर्ष गुरुवार असल्याने श्री महालक्ष्मीची पूजा करून माझ्या लक्ष्मीचा नट्टापट्टा करायला घेतला. केस विंचरून पावडर लावली आणि छान छान गंध लावून छोटूशा लक्ष्मीच्या पाया पडलो. आणि सूर्यनारायण दिसल्यामुळे खुश झालेल्या बापलेकीने सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीचा छान छान पा घेऊन श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. आणि बापाचं बघून लेक देखील भगवद्गीतेच्या असं पाया पडली. आज भगवद्गीतेत भगवान म्हणतात, सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा घोर शत्रूच आहे. भगवद्गीतेतील प्रत्येक वाक्य काहीतरी शिकवून जातं बरं का. आणि माझं वाचेपर्यंत इकडे आमच्या जिजीची छान पूजा मांडून झाली. इकडे एक शेअर मार्केटमध्ये काय चाललंय हे पाहत होती आणि मी इकडे आपला पैलवानी शेक पिऊन आपल्या शहरी लोकांच्या शेतावर म्हणजेच ऑफिसवर निघालो. घरी येऊन बऱ्याच दिवसानंतर तालमीत गेलो तर ट्रेनर म्हणाला, भाऊ तू संध्याकाळी येणार माहीत असतं तर आज ढोल ताशा पथक बोलवलं असतं. त्याला म्हणलं, गप बाबा व्यायाम करू दे, बाकी काय चालायचंच नाही का.